वाकण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी। पोलादपूर तालुक्यातील वाकण येथे भीमक्रांती मंडळ वाकण यांच्या विद्यमाने तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली। या निमित्ताने ध्वजारोहण, धम्म पूजापाठ, भव्य मिरवणूक, मान्यवरांचा सत्कार आदी कार्यक्रम पार पडले। कार्यक्रमाप्रसंगी प्रवचनकार दयानंद बगाडे गुरुजी, ग्रुप ग्रामपंचायत वाकण सरपंच शांताराम जंगम, उपसरपंच नारायण सकपाळ, सदस्य रेश्मा लक्ष्मण पवार, सदस्य रामचंद्र साने, संतोष सकाराम सकपाळ, कोविड योद्धा समता सैनिक दल जवान यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाला पोलादपूर तालुक्यातील मान्यवर मंडळींनी उपस्थिती लावली। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना R.S. जाधव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी समाजातील बांधवांनी आपापसातली मतभेद बाजूला ठेवत एकत्र येणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले। अनिल मोरे यांनी आपल्या मनोगतात प्रत्येक गावाला त्या त्या व्यक्तीच्या कार्याने ओळखले जाते, त्यामुळे त्या व्यक्तीचा नामोल्लेख या प्रसंगी करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले। भारतीय राज्यघटना हा भारत देशाचा आत्मा असून यावर जर कोणी वाकड्या नजरेने पाहिले तर गाठ आमच्याशी असल्याचे सिद्धार्थ शिर्के यांनी आपल्या मनोगतात सांगितले। भारतीय संविधान रक्षणासाठी आपण एकत्र येणे गरजेचे असल्याचे देखील सांगितले। पत्रकार संदीप जाबडे यांनी वाकण येथील संतोष सकपाळ या भूमिपुत्राने कोरोनाच्या व जागतिक महामारीत केलेल्या कामाचे कौतुक केले। सोनू जाधव सारखा ग्रामीण भागातील गायक महाराष्ट्रात नावलौकिक करीत असल्याचे आवर्जून उल्लेख करत ही पोलादपूर तालुक्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे सांगितले। रात्री गायक सोनू जाधव व गायिका आशा धांदे यांचा भीमगीतांचा जंगी सामना पाहण्यासाठी तालुक्यासह जिल्ह्यातील प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती। महामुंबईसह संदीप जाबडे, पोलादपूर। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारात आहे हा महाराष्ट्र। या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या विचाराचा महाराष्ट्र आहे आणि हे विचार हे महाराष्ट्राला, हा देशाला तारणारे विचार आहेत आणि ह्या विचाराचं या ठिकाणी आपण जतन करण्याची आज या ठिकाणी शपथ मी म्हणणार नाही की शपथ ही खोटी असते, जतन करण्याची प्रतिज्ञा करूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीमध्ये या ठिकाणी प्रतिज्ञा करूया आणि या ठिकाणी या तालुक्यामध्ये जो आता येणारा भरभराटीला येणारा बौद्ध सेवा संघ आहे याला देखील आपण परंतु संघर्ष कोणाची करायचा हा मात्र आम्हाला कळलेला नाही आणि म्हणून आमची आज ही अवस्था आहे। असणारी जी तरुण मंडळी आहे मी त्यांना एक नम्र विनंती करीन, बंधुजनो, आपसातले जे मतभेद आहेत ते खऱ्या अर्थानं दूर केले तरच खऱ्या अर्थानं आपण हा एवढा मोठा जो काही समारंभ किंवा कार्यक्रम घडवून आणतो त्याचं फलित होईल। या ठिकाणी मी जास्त काही बोलणार नाही। सगळ्या जयंतीनिमित्त आपला सर्वांना मी माझ्या जाधव परिवाराच्या वतीनं माझं प्रबुद्ध फाउंडेशन चॅरिटेबल संकटामध्ये ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करून सलामी देंगे, सलामी दो। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम।